आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. मी शिक्षण माझं 7वी साहेब. मी तुम्ही म्हणून कुठे शिकलो? रोजचं जगात शिकायचं. तुमच्याकडे ते आई भोप्या येतं का? तुळजापूर आहे म्हणल्यावर तर असायलाच पाहिजे. खण लावून ते येतं ना. ते गावात घरोघर जातं मागतं बघा. आणि ती बाई त्याला सुपात धान्य आणते, त्याला देते. देण करा तुम्ही. ते सगळं धान्य सुपातलं झोळीत टाकून घेतं. त्याच्यानंतर काय करते ते? 4 दाणे माघारी देत. घेतलं एवढं, दिलं एवढं, पण बाई खुश. काय सूत्र मला कळतच नाही. पण नाही दिलं तर बाई नाराज होईल ना. एवढी जरी आमच्या सरपंचाला अक्कल आली, एवढं घे पण एवढं दे झालं. काय काय सूत्र बांधते अजब नव्हते. अजब ती बाई खुशच होती तेवढं द्यायला. तिच इथे याच नाहीच. मी काय म्हणतो, शिकायला तुम्हाला कुठं जायची गरज नाही. रोजच्या जगात शिका. तो गारोडी येतं का सापावालं? सकाळी येतं, आदल्या दिवशी बॅनर राहतं का? पेपरला बातमी नाही. सकाळी गावात आलं, 200-300 लोक गोळा करतं. 500 रुपये तरी ते दर गावातून घेऊन जात. देऊन काय जात? काहीच नाही. काय तरी गुडगुड वाजलं, 500 रुपये कमी. हो, मग तेच सरपंचानं गुडगुड गुडगुड काय ते वाजवणार आहे? काय काय तर कर. काय त्या गारुड्याची अक्कल. मला त्यानं काही गावात देऊन गेल्याचं मी नाही पाहिलं कधी. पण 500 रुपये घेऊन गेलो. ओळख नाही, पाळख नाही, बॅनर नाही, जाहिरात नाही, काय नाही. आपल्याला ते शिकावं लागेल. हे सूत्र हे लोकात बसावं लागेल, यांच्यात राहावं लागेल. ही काय गावातले 3000 रानडुकरं सांभाळायची सोपी गोष्ट नाही. खायचं काम आहे काय? आपलेच ते, पण सोपं नाही. जगातलं सगळ्यात अवघड काम आहे ते गावातले लोक सांभाळायचं. पण तुम्हाला ते येऊ शकतं, तुम्ही ते करू शकता. आणि तुमच्यासाठी करा, देशासाठी करा म्हणतो मी. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. ती गरज देशाला आहे. देशाला भविष्यात म्हणजे सगळं गावाचं सगळं करावं लागणार आहे सरपंचाला. बोर घ्यायचा का नाही, विहीर खांदायची की नाही, ज्वारी पेरायची का, गहू पेरायचा का, ऊस पेरायचा का, किती पेरायचा का नाही, हे सगळं सरपंचालाच ठरवावं लागणार आहे. हे का मजाक नाही. हे सरपंच म्हणजे काय, हर गोष्ट करावं लागणार. हर गोष्ट. अख्ख्या गावचा रक्तग्रुप माहित पाहिजे, अख्ख्या गावच्या जन्मतारखा माहित पाहिजे सरपंचाला. आम्ही रोज वाढदिवस लिहितो मोठ्या बोर्डावर 1.5 लाखाच्या. त्याचं नाव येतं, आज यांना ग्रामपंचायतकडून शुभेच्छा. इतकं खुश होतं ते लोक. कोणी म्हातारं बितर त्यांनी पाहिलं 100 रुपये काढतं, करा चहा पाणी करा म्हणतो म्हातारा. त्याला आनंद होतो ना. हो त्याला काय नाडी ओळखा म्हणतो मी ह्या लोकांची. हे त्याच्यात बसले पाहिजे. काय होतं, तुम्ही 5 रुपयाला बाटली जरी दिली 20 लिटरची, पण सगळे लोक घेत नाही. मग जे घर घेत नाही त्या घरच्याने काय पाप केलं? ह्यो आरामी 50 रुपयाची दारू पितो, 5 रुपयाची बाटली घेत नाही. घरच्याचा काय दोष आहे? घरच्याच पाप सरपंचावर आहे ना. नीट समजून घ्या. हो, फुकट दिलं ना, ते लागले ना का? मी जेव्हापासून आणलं आम्ही अख्ख्या गावाला सॅनिटरी नॅपकिन, तेव्हापासून मला वापरू राहिलं. मुद्दा त्यांचाच पैसा नाही ते का आमचा पैसा आहे का? नाही, पण एकत्रित केलं म्हणून त्यांचं त्यांना. मग ज्या गोष्टी ते करीत नाही किंवा ज्यांना कळत नाही किंवा त्यांचं हे नाही, आता तिथे ग्रामपंचायतीने पुढाकार. मी आता सांस्कृतिक सुद्धा पैसे लावणार आहे, सुरक्षा सुद्धा पैसे लाव. कारच ठरलं आमचं सुरक्षा पैसे लावायचे, सांस्कृतिक लावायचे. म्हणजे गावात जर सांस्कृतिक कार्यक्रम करायचा, पंचायतनं करायचा, मग 1-2 लाख तुमचे टॅक्सच्या पोटी जमा होईल. खर्च सालभर जवळजवळ उत्सव करा. सुरक्षा, वॉचमॅन ठेवा, गावात राखण ठेवा. हे हर गोष्ट करावं लागणार आहे आम्हाला. हर गोष्ट. उत्पन्न वाढवा पंचायतीचे. पंचायतीचे उत्पन्न वाढवायचा आम्ही कधी प्रयत्नच केला नाही. पेट्रोल पंप टाका, गॅस एजन्सी घ्या,
आम्ही एनओसी लोकांना दिले, पण आम्ही टाकावं असं कधी आम्हाला वाटलं नाही. बुलडोजर घ्या, जेसीपी घ्या, काय वाटतं ते धंदे करा, कपड्याचं दुकान टाका, किराणा टाका, राशन दुकान घ्या. विविध कार्यकारी सोसायटीत नाही करत का काही गोष्टी काही ठिकाणी? तेच मी तर म्हणतो, पैसे बँक सुद्धा आपलीच, लोकांची ठेव आपल्याकडं, आणि कर्ज बी आपण द्यायचं गावाला. काहीच अडचण नाही हे, त्याला होऊ शकतं. राहिला मुद्दा, एवढं करायचं म्हणलं ग्रामसेवकाचं डोकं आउट होईल. त्याला ते म्हणा पहिलंच मेलो, हे काय काढलं ना उजून मध्ये. ही काळाची गरज आहे. प्रश्न ग्रामसेवकाचा नाही, त्याने हाताखाली 2 माणसं ठेवा. मीटिंगला सुद्धा सगळ्या खात्याचे कर्मचारी बोलवले पाहिजे सरपंचानं महिन्याला, दर महिन्याला. हे ग्रामसेवकांनी सरपंचांनी दाब टाकलाच पाहिजे, त्याच्याकडून करून घेतलंच पाहिजे. साहेब आडनाव माहित नाही हो तलाठ्याची, तलाठ्याच्या हाताखालच्यालाच लोक तलाठी म्हणते. काय धंदा आहे काय? सरपंच हा मुख्यमंत्री, ग्रामसेवक हा मुख्य सचिव. मुख्य सचिव म्हणतो मी. ऐकत कसं नाही ते? ऐकलंच पाहिजे सगळ्या कर्मचाऱ्यांनी ह्या दोघांचं. मीटिंगला आलेच पाहिजे. आधी त्यांची मीटिंग घ्या, मग आपली घ्या. एका मीटिंग मध्ये नका बसू. ठीक आहे, आम्ही दर 1 तारखेला आमची ग्रामपंचायत गावात जाते, सगळ्याकडे फिरून येते. ग्रामपंचायत तुमच्या दार. लोकांनी येऊन कशाला समस्या सांगायच्या? आम्ही जायचं, महिन्यातून एकदा गेले, संपलं. कळतं ना सगळ्या अडचणी. पाण्याला मीटर आहे, मीटर शिवाय पाणी वर जाऊ शकत नाही. मीटर बसवा. 12 वर्ष झाले 1 मीटर खराब नाही झालं. चंबळ कंपनीचं आहे. मीटर शिवाय, मीटर नाही ते जिकडे खालचे उताराला आहे तिकडे चाललं पाणी, ते तोटीला येत नाही. चढावर पाणी जाईन कसं? लोकांची किरकिर. लई नाजूक नातं हे गावातलं. याला अर्ध्या लोकांना तुम्हाला मतदान केलं म्हणून ते तुमच्या बाजूचे, अर्ध्या लोकांनी केलं नाही म्हणून ती विरोधातले. ती विरोधातले म्हणते आम्हाला तर बोलूनच पाहिजे, तू आता मागूनच पाहिजे, टॅक्स बीस काय कागद काढतो का? नाही, वर बायच. हे राहिले आपले अर्धे, हा मिस्टर त्याला निवडून दिलं, आमच्या त्याच्यावर उड्या मारून राहिला. त्याला मग ते असेल हे असेल, मग सरपंचाला काय वावर विकून करायचं का? ते आता गावातली तराले वेग म्हणून त्यांना मागायचे नाही, त्यांना गुंतवायचं. व्यवहारात गुंतवा त्यांना. त्यांना फायदा कळला पाहिजे त्याचा. त्यांना पैसे भरा वाटले पाहिजे ग्रामपंचायतचे, नफा तोटा कळला पाहिजे. आणि एकत्र केल्यामुळं आम्हाला ते कमी पैशात होतं. माझी पिठाच्या गिरणीचा वर्षाचा खर्च आहे 1.25 लाख. नौकर आणि बिल नीट समजून घ्या. आणि दळण दळते 9 लाखाचे ती वर्षाचे. हा जो 7.25 लाख नफा आहे हा लोकात वाटला गेला. ग्रामपंचायतला फक्त 1.25 लाख लागले आणि तिने 9 लाखाचे दळलं बाजार भावानं. मग तो 7.25 लाख रुपये लोकात वाटल्या गेला. लोकांचं काय आहे, मला काय मिळतं बाबा? आता बहुतेक सरपंचाचे काय, मी 1 कोटी रुपये आणले. अरे बाबा, ते 1 कोटी आणले गोष्ट खरी, त्याला काय? उलट तुम्हाला सांगू, तुम्ही 1 कोटी आणले म्हणजे अख्ख्या गावाच्या डोळ्यात आले. हे काय एक उंबल आहे का? ते आमच्या दारी रोड झाला नाही म्हणायचं, यानं किती खाल्ले म्हणा. पैसे आणू नका असं नाही. पहिले तुम्हाला त्या लोकांचा विचार करावाच लागणार आहे, त्याचं तोंड बंद करावं लागणार आहे. आणि ते आर्थिक शिवाय तोंड बंद होऊ शकत नाही त्याचं. म्हणून ग्रामपंचायतीने आर्थिक नीती वापरली पाहिजे. 500 रुपये माझा साफसफाईचा कर आहे, आरोग्य कर. तुमचा 25 रुपये. 25 रुपये कुठं, 500 रुपये कुठं? आणि आज नाही, 5-10 वर्ष नाही माझा. म्हणून मला मी काय GR फेअर काय मानते कशाची? तुम्ही तुमच्या गावचा जर हिशोब केला, कोण्या बी एखाद्या सरपंचाची लोकसंख्या सांगा मला. आपलं काय गप्पा आहे, कोणाची सांगा लोकसंख्या एखाद्या सरपंचाने तुमच्या गाव. 3888 म्हणजे 800 घरं आहे त्यांची. किती? 800. 25 रुपयानं पैसे किती झाले? 20,000. किती? साफसफाईचं कर 20,000 रुपये सालाचा झाला. आम्ही मिटिंगा घेतो दर महिन्याला, हिशोब करीतच नाही कशाचाच, काहीच ताळमेळा नाही. वर्षाचं उत्पन्न किती? 20,000. साफसफाई कर 100% लोकांना भरले तर 20,000 जमा होईल त्यांच्याकडं. आता साहेब खरं सांगा, तुमचं गाव रोज झाडून घ्यायचं तर किती पैसे लागन? हे माणसं किती लागन?
माणसं किती लागतील? निदान दोन 8 तर लई दूरची बात झाली. 2 तर लागतील का नाही? काय महिना देईन द्यायला? 12,000 दोघाला, वर्षाची 12 1 44. एक खर्च किती आहे? 1,44,000. 2च माणसं धरल्या आणि उत्पन्न किती? 20,000. कशी काय झाडून घेत असं नाही? कशी घेईन तुम्ही झाडून? 8 पाहिजे म्हणते, म्हणजे हाऊस तर पहा ना. मला काही प्रॉब्लेम नाही, मला तुमचं अभिनंदन आहे. 8 ठेवा तुम्ही म्हणतो मी, ठेवा, पण ठेवायची कशी? मग सरपंचांना ग्रामसेवकांना नवं डोकं लावलं. हे 2 जात, हे प्राणी लय हुशार आहे. मार्ग वेगळाच काढी दे. यायना काय मार्ग काढला? मायावानी 500 नाही केली आहे ना. 25 घेणं नको, झाडून घेणं नको. मारा तुमच्या पण हा काय इलाज आहे का? गाव झाडूनच घ्यावं लागणार आहे रोज. साफसफाई पाहिजेच. आपलं आरोग्य पोराचं राहीन कसं? व्यायामशाळा आहे फुकट आमच्या इथे. म्हणजे का माझ्या ध्यानातही राहत नाही काय काय दिलं आम्ही लोकांना, काय काय देतो त्या 4-5 हजार रुपयात. होऊ शकतं हो. आणि सोप्या सोप्या गोष्टी आहे. सरपंचाने डोकं लावायचं, वेळ द्यायचं. आणि ज्याला वेळ आहे त्यानं तिकडे गेलं पाहिजे. ज्याला वेळ नाही कशाला जायचं? मी फक्त असं जातो शाळेतून, एवढी खिचडी खातो, निघून येतो. खिचडी चुकतच नाही कधी. मला पोरं सांगायची ती खिचडीवाली मावशीला भारी खिचडी करते. मला माहिती ती काऊन करते, मी रोज एवढी खातो. वेगळी कशी करीन? म्हणून माझी तुम्हाला विनंती, सोपे सोपे सूत्र सांगितले मी तुम्हाला. आणि खूप पुढे जायचंय आम्हाला, खूप पुढं. आमच्या मुतारे कसे पाहिजे, आमचे संडास कसे पाहिजे. लईच माग आहे. आपण साहेब चर्चा केली तर दिवस रात्र पुरायचे नाही. आम्हाला कळतच नाही. मला अजूनही लघवीचे जे भांडे असते मुतारीचे, त्याला पूर्ण पाईप लावून खाली आडवा पाईप का लावत नाही मला कळतच नाही. कळलं का नाही कळलं? नुसता उभा नाही, आडवा पाईप का लावत नाही त्याला? लई पुढे जायचंय लई. मला 2-4 रोज झाले एक जणांनी सांगितलं, साहेब पहिले म्हणे आम्ही 1 गिलासानंच पाणी द्यायचो 2-4 लोकांना, आणि तेच गिलास धुवायचं आणि अजून दुसऱ्याला द्यायचं. तर ती धुवायची पद्धत अशी होती, त्याच्यात पाणी टाकायचं, हिसळायचं आणि फेकून द्यायचं, झालं धुणं. तर ते म्हणे साहेब तो गिलास आतून उष्ट होत होता का बाहेरून होत होता म्हणे? कुणी कोण होतं असं? बाहेरून. धुत कुणी कोण होतो? आतून. लई येडे आपण अजून. आणि हे मला कळलं तेवढंच आहे 7वी वाल्याला. ग्रॅज्युएट वाले, MA BCom वाल्याला काय कळू शकतं आणि काय करू शकते. आत्ताचे सरपंच शिकलेले पण आहे, अनुभव. आमच्या काळात तर काहीच नव्हतं. विस्तार अधिकारी BDO यायचं, लोक बी जायचं, आम्हाला हे नव्हतं. आता तर डायरेक्ट शिवाला फोन करू शकतो माणूस, बोलू शकतो. ग्रामविकास मंत्र्याला बोलते लोक, आता सचिवाला बोलते. त्या काळात सुविधाच नव्हत्या आमच्यापाशी. 4 पत्राचं ऑफिस गळकं, 2 खुर्च्या त्या अशा फोल्डिंगच्या, 7 सदस्यांनी 1 ग्रामसेवक, खुर्च्या 2. लय हाल होते. आता 1.25 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलंय. 1.25 कोटी रुपयाचं. मी म्हणलं ना सेन्सर. सगळ्या पक्षाचे पुढारी आले. पंकजाताई आले, जयंत पाटील आले, लोणीकर साहेब, मुनगंटीवार साहेब, धनंजय मुंडे साहेब, जयंत पाटील साहेब, मोठे साहेब पण आलते एकदा. लाज वाटते एवढ्या गावाला साहेबांनी भेट द्या. काही उद्घाटन नाही, काय कारण नाही आमचं, काय नाही काय नाही. 1 घंटा 1.5 घंटा बसले. आदित्य ठाकरे आणि सगळ्यांना 20 लाख 25 लाख 30 लाख देऊन गेले. आम्ही निवेदन बी दिलं नाही कोणाला, सगळ्यांनी दिले. सगळ्यांनी दिले. कशाला उगाच? सगळ्यांनी दिले. त्याने पक्ष पाहिला नाही, काही नाही. एक गाव चांगलं काम करतं, यांना मदत द्यावा द्यावा. मग तुम्हाला देणार नाही की ते देते ना. आणि द्यावंच असं नाही. आधी पहिलं आमचं बेसमेंट चांगलं करा ना. एका माणसाने 1 झाड लावलं पर्यावरण मध्ये. जयंत पाटलांनी काढलेली योजना ती पर्यावरण विकास रत्न. करायचं काय? एका माणसाने 1 झाड लावायचं. आम्ही एका माणसाने 1 झाड लावलं, 15 लाखाचं चेक राष्ट्रपती गुण.
पाठीवर हात टाकला. जयंत पाटलांनी माझी ओळख करून दिली प्रतिभाताई संग, लय चांगलं काम करतो म्हणे हे सरपंच. मला इतकी लाज वाटली. केलं काय? एक झाड लावलं होतं मी. लय चांगलं काम करतो म्हणे. मग शासकीय योजनांचा कसा फायदा घेतला पाहिजे, कसं बसवलं पाहिजे, नियमात कसं बसवलं पाहिजे. नियमात बसवायचं ते ग्रामसेवक बीडीओ संघ संबंध चांगले पाहिजे. आमचे ग्रामसेवक बीडीओ संघ आमचे संबंध चांगलेच नाही. वा 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 वा, 8-8, 9-9 सदस्य, 9 डोक्याचे. काय करेल बरं. ग्रामसेवक हा काय IPS अधिकारी आहे का MPS? ते तुमच्या आमच्यातलं बहुजनातलं आलेलं किती डोकं आहे त्याचं, एवढं त्याला एवढ्यानं पागलानी केल्यावर काय. पंचायत समितीचा वेगळा सदस्य, BDO उत्तराधिकारी, जिल्हा परिषदवाले. मी वेगळंच म्हणलो, एवढं होऊन त्याचं घरी गेल्यावर धोरणे असलं तर बरं. घरचं हुकेला असलं की त्याला काळ्या पाणी सजाच आहे ना उद्या ग्रामसेवकाला. ग्रामसेवकाला जीव लावा, त्याच्या आईबापाची चौकशी करा, बायका पोराची करा, चहा पाजा 1 कप. काय रोज 1 कप चहा ग्रामसेवकाला आल्यावर पाजल्यावर किती काय खर्च होईना असं. अरे आमचा देश असा पागल आहे साहेब. सगळे हटलेवाले रोज 1 कप चहा सकाळी फेकून देते रोडवर. तेवढ्यावर आमचा ग्रामसेवक भागन हो. मला ती चहा काऊन फेकते मला काय कळलं नाही. कसं व्हायचं या देशाचं? यांना कुणी सांगितलं, कुणी शिकवलं ह्या लोकांना? यांच्या डोक्यात लाखो आटले ना हो, आणि खुशाल फेकून देते. एक नाही 1000 गोष्टी. मग आपल्याला अंधश्रद्धा असेल, काही प्रथा असत्या. अजून एक माझं म्हणणं आहे, प्रथा अंधश्रद्धेच्या बाबतीत नाव ठेवू नका तुम्ही. नाव ठेवल्याने वाद होतो, भांडण होतं, जाती जातीत भांडण होतं, माणसात भांडण होतं. तुम्हाला नाही पटत सोडून द्या ना, बदला ना त्याला. आणि त्या दिवशी त्याच्या मागे कारण असतील ना, म्हणून ते चालू झालं. आता आपले आई वडील वारले, आपण राग कुठून येतो? जनरली गंगेला नेऊन टाक. माझी आई वारली 2 वर्षापूर्वी, मी नाही नेले. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात टाकली सगळी राग, 5 झाडं लावले, पाणी घातलं, झाडं जगिली 5. कशाला नाही? आपल्याला नाही बदला ना. तुम्हाला विचारतो मी, ती राख तुमच्या आईची आहे किंवा बापाची आहे किंवा नवऱ्याची आहे? एवढी एवढी घेतली, थोडा लहान पत्ती चमचा, गिलासभर पाण्यात टाकले, प्या म्हणलं तुम्हाला. पिन नवरीची असली तरी नाही म्हणते. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसं काय नेऊन टाकलं? काय चुकून काय बरोबर डोकं फुटून जायची बारी. आणि ही जिम्मेदारी सरपंचाची आहे. ह्या गोष्टी बदलायच्या तर सरपंचानं बदलायच्या. आम्ही नुसतं एकमेकाला नाव ठेवू. पण कोणी म्हणून पूर्वीचे लोक मूर्ख होते का गंगात नेत होते? आणि त्यावेळेस गंगा वाहत होती धो धो, समुद्राला जात होती. आता जाती का? जागोजागी टपके झाले, जागोजागी धरणं झाले. मग ती घाण आमच्या पोटात येईन ना हो, टाकली का आमच्या पोटात येईन. मग बदलायचं आहे आपल्याला, बदलायचं. लय लोक ते बामण लोकांना नाव ठेवते, आम्हाला लुटलं. काय लुटलं? मला एकदा बी नाही लुटलं. मी गेलोच नाही त्याच्याकडे. लुटिंग कसं काय? मला आत्ता पुस्तक दिलं होतं साहेबांना, ते जायचं जे तुम्हाला पटत नाही करू नका. त्यांना कशाला नाव ठेवतं? अहो तुम्ही 25 लाखाचा बंगला बांधला, त्यांना विचारायला गेलं, गुरुजी मी त्या घरात कधी जाऊ राहायला? ते म्हणले 17 तारखेला 4 वाजता जा, मुहूर्त चांगला, दे 200 रुपये. त्याचं काय चुकलं हो? त्याचं काय चुकलं? त्याचं चुकलं? अरे तुला अक्कल नाही भाडव्यान, त्यानं लुटलं म्हणतो. त्या घरात जाय ना कधी बी राहायला, काय मरू राहिला का तू? मला काय म्हणायचं, एक तर जाऊ नका आणि गेलं तर नाव ठेवू नका. कशाला? मग तुमची श्रद्धा राहू द्या ना. मग नाव कशाला ठेवता? कशाला वाद करून आपल्यात भांडणं करून घ्यायचे? नाही. सगळ्या जातीपातीच्या लोकांना गोडीनं. आणि कोणाचं चूक नाही. मी लय अभ्यास केला, लय म्हणजे मला लय लोक भेटले, कल्पनेच्या पलीकडचे लोक भेटले मला. मी जसे सगळ्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून भागवत साहेब सुद्धा मला बोलवलं होतं भेटायला. श्री रविशंकर. तुम्हाला गंमत वाटत असेल, काल 4 वाजता मला भिडे गुरुजीचा फोन आला. हे इथं होतं वावरात मी एकडे. अरे मला हे भिडे गुरुजीचा फोन, मला बोलायचं म्हणजे. मग सांग काय बोलत बाबा भिडे?
मी तुम्हाला काय सांगू राहिले लक्षात ठेवा, सगळ्या जगाला चांगलं लागतं, रस्ते सापडाना किंवा मी माझ खरं आहे हे म्हणण्यातच आमचं आयुष्य संपून राहिलं. म्हणून मी म्हणतो हे बी खरं नका म्हणू, तुम्ही पडताळा ना, आमचं कुठं हुकून राहिलं. हे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू कितीतरी ईदला मी गेलो, मग मी महाविचार केला की सगळेच कसे काय मला बोलू राहिले, काय कारण बाबा, सगळ्या पक्षाचे लोक पण, मग गाई सांभाळणारा असू, बैल सांभाळणारा असू, बाया खेड्यातल्या खुरपिणाऱ्या बाया फोन करत्या, ढोर चारणारे माणसं फोन करतो, आणि मग काय रे काय नाही म्हणे मला देणं आलं, मला काय करतो वाड्याला ढोर चारतो. म्हणजे कोणत्याही वर्गातल्या माणसाला ह्या गोष्टी लागू राहिल्या. काय मला त्या दिवशी कोण बनेंगा करोडपतीत न्यायचं, माझा काय रोल आहे, काय नाही. मग हे का करू राहिले, यांना सगळ्या जगाला, चांगल्या वाईट, अधिकाऱ्याला, पुढाऱ्याला, सगळ्याला वाटू राहिलं. पुढाऱ्याला पण वाटतं, वाटत नाही, रस्ते सापडत नाही ना, हो बोलावतं मतदान जातं, असं आहे नाही, दोन्ही गुण मार आहे ना. मग आता याला इलाज कोण काढीन, तर माझं मत आहे सरपंच. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला एक सांगितलं, आपली आपण करा सोडवणूक, आणि ते सरपंचाच्या हातात आहे. सरपंचाला माझे हात जोडून पाय पडून कळकळीची विनंती आहे ग्रामसेवकाला, सरपंचाला, की बाबा हो, तुमच्या गावासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, देशासाठी तुम्हाला चांगलं काम करा. काय करता पैसा पैसा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळात सगळं वाटून दिलं होतं, काहीच ठेवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजाला माहीत झालं, यांनी काहीच ठेवलं नाही म्हणे, कर्ज वाटलं, धान्य वाटलं सर. मग त्यांनी एक टोपलं भरून धान्य पाठवलं महाराजाला. घेतलं नाही तुकाराम महाराजांनी, हट माझं मी वाटून दिलं, तू कशाला घेऊ म्हणे. तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, माती समान आहे म्हणे सोनं नाणं. अभंग आहे गात्यात. ह्यो अभंग आम्ही रात्री म्हणतो, भजनात म्हणतो, कीर्तनात म्हणतो, पहाटे मतदानाचे 1000 घेतो म्हणलो, असा बुटाला आणला पाहिजे. मतदानाचे पैसे घेणं देणं पाप आहे. पुढारी लाचार झाला, त्याला पैशाशिवाय तो निवडून येत नाही असं ते ठाम झालं. पण घेणाऱ्याला तर काही लाज पाहिजे ना. तुमच्याकडे कोणतं पीक घेते जास्त? सोयाबीन. 1 एकरला बी किती लागतं? 30 किलो. 30 किलो. आणि सोयाबीन किती भाव वाटतं? 20 क्विंटल. 30 किलोला 20 क्विंटल. मग एखाद्या पुढाऱ्यानं 10-20 लाख, 1 कोटी खर्च केले निवडणुकीत, तर पैसे कमायची अक्कल त्याला नाही, तुम्हालाच आहे का? आम्ही म्हणतो पुढारी असं कहू का, अरे पण त्याला टाकले नाही का? आम्हीच टाकायला लावतो. सरपंचाने ठरवलं तर हे भ्रष्टाचार एका मिनिटात रोखू शकतो साहेब. सरपंचाशिवाय निवडणुकीतला व्यवहार दुसरं कोणी करूच शकत नाही. तो एकच माणूस आहे पापी, 2 एकरचा मधला दुवा, दुसरं कोण नाही करू शकत. कशासाठी करताय? 25 वर्ष झाले एक हाती सत्ता आहे. निवडणूक असू द्या, काही असू द्या, कोणाचं घेतलं नाही. त्या पंचायतमध्ये 25 रुपयाचं लफडं मी कधी केलं नाही. माझ्या 5 पोरीची शपथ खाऊन सांगतो, केलं नाही, करायचं. तिथे कशाला काय काय करायची गरज आहे? बस मस्त जगायचं. कुठं कमी पडलं आपल्याला? 65 वर्षाचं वय आहे, कोणा दिवशी जाऊ पत्ता नाही. काय येड्यावानी पैसे पैसे. आमच्या तिकडं मेल्यावर चिल्लर पैसे फेकते लोकांच्या अंगावर, इकडे फेकते का? मला काय दिसलं, मला नजर आली भामटे. म्हणलं झाले पैसे कोण फेकी द्यायचे अंगावर चालायचे. मग मी विचार केला, हे लय आयुष्यभर पैसे पैसे करत होते, याला काही जमलं नाही. मग मागच्या म्हणे जाताना तरी फेकाय झाले त्याच्या अंगावर. त्याच्या अंगावर फेकलेले पैसे पोरं 2-2 दिवस पडले तरी उचलीत नाही साहेब, नाही उचलीत. काय करता पैसा? कोणाला नेता आला का? नाही नेता आला. येताना आणला नाही, जाताना नाही. हे आम्ही महापुरुषाच्या जयंत्या करतो. महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो आपण? 2 ऑक्टोबर. छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बघा बरं खोटा 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 माहिती. आपल्या आजीची म्हणलं वावर कोणा ठेवलं, लग्न कोण केलं? आज्यानं. घर कोण बांधलं? आज्यानं. आणि ध्यानात कोण राहिले? आंबेडकर. काय बाबा, काय कारण आहे? छत्रपती ध्यानात राहिले, महात्मा गांधी ध्यानात राहिले, आंबेडकर ध्यानात राहिले, आमचा आज्जा नाही राहिला. याचा स्पष्ट अर्थ असा आहे, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले.
आमच्या आज्यानं घराच्या पुढे दगड ठेवू मला हलकट, कधी नळा ग्रामपंचायतची पट्टी नाही भरली, कधी नळाला तोटी नाही लावली, याला कोण ध्यानात ठेवीन हलकट आलं याला, कोण ध्यानात ठेवीन, आलं तर मेलं नाही. चांगला जागा नाही, काय कमी पडत नाही, कमी पडतं हे डोक्यातून काढून टाका तुम्ही, काय नाही. अजून एक, तुम्हाला उत्पन्न पाहिजे ना, तुम्ही वेगळे धंदे करा ना. ग्रामपंचायतमध्ये काय आहे, तिथंच नाही खायचं, ते महापाप आहे ते. हे बघा, रिलायन्स वाल्यांना काय सरपंच आहे का, पैसे कमवले ना, तुम्ही धंदे करा, उद्योग करा ना, पैसा कमवा म्हणतो मी. नाही, तुम्ही सरपंच ह्या नावाने बी पैसे कमावून दुसरीकडे उद्योग करा ना, करता येते साहेब. मी माझा अनुभव सांगतो, मी ठरवलं ना ते आज बी मग कशाची शपथ खाऊन सांगतो, कमीत कमी 50,000 रुपये रोज कमवू शकतो मी. किती नाही, पण लईच तंगी आली, लईच काही झालं तर मग एक दिवसभर काम केलं की 1,00,000, 2,00,000, 3,00,000 कमी झाले मोकळे. लई दिवस चालत आपलं दुकान. मग काय घेते, येऊ शकतो पैसा. सरपंचाची ताकद साधे, सरपंचाचे अधिकार पण काय कमी नाही, कायद्याचे. आमच्या इकडे उशीर झाला आपल्याला लई का, एक नाली खणता होतो एक माणूस जेसीबीनं, मी पाहिलं रस्त्याने, असं मुद्दाम सांगतो तुम्हाला सरपंचाला. अरे म्हणलं कोणाची पाईपलाईन चालली शेतात, नाही म्हणे हे रिलायन्स वाल्याचं केबल आहे. अरे म्हणलं रिलायन्स वाल्याचं केबल मला माहित नाही, माझ्या गावात खंदूर राहिलं, बंद केला. मला काहीच माहित नाही त्याच्यातली, मला अजिबात अक्कल नाही, बंद केलं मी. त्यानं फोन लावलं कोणाला तरी, मला फोन देऊ राहिलं, मी घेतलं नाही. म्हणलं ते कोण साहेब आहे, त्याला ग्रामपंचायतला यायला लाव, अर्ज करायला, मग पाहू. बंद केलं, त्याला काढून दिलं. मी संध्याकाळी आमच्या पंचायतच्या शिवला विचारलं, म्हणलं साहेब असं झालं, मी बंद केलं, ते पुढं काय होईल मला माहित नाही. म्हणलं पण मी आता केलं बंद. नाही बरोबर केलं म्हणे तू. अरे म्हणलं बरं झालं. म्हणलं मग आता म्हणे त्याचा अर्ज आल्यावर आम्हाला पाठवा म्हणे, तो जिल्हा परिषदला अर्ज, आम्ही काढून देऊ बांधकाम. येत नाही, 2-3 ठिकाणी हिंडला सरपंच पटतो का, पण मी काय पटलो नाही. मग अर्ज दिला त्याने, मग ते म्हणे किती फी भरायला लागेल. म्हणलं आम्ही काढू जिल्हा परिषद करून मग सांगू. मग तो अर्ज ना आमची माहिती जिल्हा परिषदला पाठवलं. एवढी नाली होती, अर्धा 1 किलोमीटर फक्त नाली करायची होती जेसीबीनं. बांधकाम खात्यानं 1,35,000चं कोटेशन दिलं, त्याच्याकडून घ्या म्हणे. घेतलं ना मी, भरलं ना त्यांना. मी अधिकाराची जाणीव करतो. तसेच केलं असतो मी, काहीच नाही, किंवा घेतले असते 2-5 हजार, त्याच्याकडून झालं. 1,35,000चं निघालं. मी ते छाड झालो. म्हणलं काय चाललं असं बाबा, ही जगात अंधार. एकदा 15-1 वर्षापूर्वीची घटना आहे. आमचा राशन दुकानदार जास्त भावाने माल विकत होता. 9 रुपयाचे राखेल 15 रुपयाने विकत होता. 3,000 राखेल गावाला यायचं लिटर, 6 रुपये जास्त, म्हणजे 18,000 रुपये महिन्याला लुटीत होतं नुसत्या राखेलमध्ये. त्याला 2दा समजून सांगितलं, ते काय ऐक ना. मग तहसीलदाराला कलेक्टरला सांगितलं, बंद केलं दुकान त्याचं. चालत लय धिंगाण झाला होता. मी माझ्या घरच्या बायकोला मारलं होतं, ज्यादा भावून घेतलं होतं, तर बंद केलं दुकान. त्यानं काय केलं, दुकान बंद केलं म्हणून सगळं गावचे राशन कार्ड त्याच्या घरात होते, टाकलं जाळून द्या पक्क पाटील. आणि मग दुसऱ्याला दुकान गेली, राशन आणलं दुसऱ्या दुकानदारांना, कार्ड नाही तर वाटायचं कसं, याला काहीच माहित नाही नवीन दुकानदाराला. ते माझ्याकडे आलं ग्रामपंचायत मध्ये, दादा एकाजवळ कार्ड नाही म्हणे, मला काहीच माहित नाही, आता वाटू कसं. अरे म्हणलं मोठा प्रश्न झाला. त्यांनी सांगितलं मला असं झालं, म्हणजे त्यांनी जाळून टाकले. मग डायऱ्या आणल्या, 650 डायऱ्या आणल्या, 650 घरं होती. मला माहित होतं कोणाच्या घरात किती माणसं आहे, 2 मोठे 1 लहान 1 मध्यम, एकूण 7. एकूण आलेलं राखेल किंवा एकूण आलेले गहून एकूण माणसं सम प्रमाणात वाटून द्यायचं ठरलं. चालू केलं, चालू झालं. तहसीलदाराला 2दा पत्र दिले की बा मला असं झालं, नवीन कार्ड द्या, नवीन कार्ड द्या. त्याचे कामाचे व्याप पुढे ध्यान देते एका गावावर चाललंय. 2 वर्ष चालले त्या डायऱ्याचं वाटप. किती चालू, तर मस्त चाललं व्यवस्थित, काय टेन्शन नाही. सही सिक्का पंचायतचा, माई सही डायरी त्याच्याकडे, ती डायरी दाखवायची, सप्टेंबर ऑक्टोबर करीत बस छापून द्यायचं, सिक्का चाललं. एकदा काय झालं,
एक जणाची घरभरणी करायची होती आणि त्याला 100 लिटर राखेलची गरज होती. मग त्यानं 10-12 जणांचे डायरेक्ट गोळा केलं आणि राखेल 100 लिटर गोळा केलं कार्यक्रमाला. आणि ते घेऊन चाललं घरला, पोलीसवाल्यानं धरलं. ती योग यायचं ना. काळा बाजारात राखेल चाललेलं. ते म्हण नाही साहेब हे असं असं आहे, मी असे. त्याने काय ऐकलं नाही, केस केली त्याच्यावर. केस कोर्टात गेली. त्याचा वकील म्हणे साहेब आम्ही डायरेक्ट गोळा करून जमा केलेलं राखेल, हे काळ्या बाजारचं नाही. मग ते दुसरा वकील आणि कोर्ट म्हणे डायरेक्ट आहे. हा प्रकार का सांगू राहिलो मी. मग ते म्हणजे ते सरपंचाने दिलं आमच्या डायरे. मग तिथे विषय निघाला, सरपंचाला अधिकार आहे का डायरे द्यायचा. आम्हाला नोटीस दिलेलं कोर्टात, सत्य घटना आहे. मग विचारलं कसं काय दिलं म्हणे तुम्ही डायरेक्ट. मग मी सांगितलं साहेब असं असं झालं. पहिल्या दुकानदाराने सगळे राशन कार्ड जाळून टाकले. नवीन दुकानदाराकडे राशन कार्ड नाही, लोकांना वाटायचे तर वाटायचे कसं, मोठा प्रश्न पडला आमच्या पुढे त्या दिवशी. मग आम्ही तहसीलदाराला पत्र पण दिले का कार्ड नाही, हे नवीन कार्ड द्या. 2 पत्र दिली म्हणलं, ते त्याची वशी. पण साहेबाला वेळ नसल्यामुळं काय कामामुळे ते मिळते म्हणलं. ज्या दिवशी आम्हाला राशन कार्ड मिळेल त्या दिवशी आम्ही आमच्या डायऱ्या जाळून टाकू म्हणलं बा. पण वाटायला तर दुसरा इलाज. कोर्टाने शाबासकी दिली आम्हाला. काय ग्रामपंचायत हुशार. मला काय सांगायचं तुम्हाला लक्षात आलं. म्हणून मला GR मान्य नाही. लोकांच्या कल्याणासाठी काही करा. मी तर लय वेळेस राग म्हणलो देशी दारूचं दुकान टाका पण पैसे कमा. आता तुम्ही म्हणून दुकान कसं काय टाका. मग एनओसी कोण दिली. एनओसी तुम्ही दिली. अंधारात सारं चालतं. मग उजाड्यातल्याला काय अडचण आहे. एक शिपाई ठेवून गावाच्या बाहेर एक खोलीत टाकून द्या ना. 5,000 रुपये रोज येईन ग्रामपंचायतला. सत्य लपवायचं नाही. आता ती वेळ आली. आता मी दुकान टाकायचं असं नाही म्हणून राहिलो तुम्हाला. तुम्हाला टाकायची तर तुम्हीच टाका ना. मग उत्पन्नावर सरपंच ग्रामसेवकाला माझे हात जोडून विनंती आहे, उत्पन्न वाढवा. काही करा, इच्छा करा. होऊ शकतं. माझंच काय गाव झालं, तुमचंही होऊ शकतं. अख्ख्या लोहारातल्या ग्रामपंचायती चांगल्या होऊ शकतं. इच्छा करा. आम्ही इच्छा बी करत नाही, रडत बसतो. आमचं काय खरं आहे, आमचं असं, आमचं बिडिओ तसं, आमचे ग्रामसेवक असं, आमचं विरोधी माणूस तसं. ती विरोधी माणसं लोकांना खाऊन लोक रडते. मला ते बी अजून कळलं नाही. बरं गावातलाच विरोधी राहतो. लहानपणापासून चड्डी घालीत नव्हतं तेव्हापासून तुम्ही पाहिलेला आहे. मग तो पक्का हलकट आहे, तुम्हाला माहित आहे. तर तुम्ही फॉर्म काय भरले मग. नाही कळलं. तो तुम्हाला काम करून द्यायचं नाही असं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कशाला निवडणुकीत जाता. मग त्याच्या नावानं रडायचं नाही. ते त्याला भोकून द्या. ते मोटरसायकलच्या मागे कुत्रे बित्रे लागते, 4 व्हीलरच्या मागे कुत्रे लागते. पाहिलं की तुम्ही कधी कधी अर्धा किलोमीटर पळते. इकडं बी पळते. मला वाटलं आमच्या तिकडंच पळते का काय काय. त्याच्या मला अजून कळलं नाही ते कुत्रे खाऊन पळते. त्यांना काय शिवाजी पुरस्कार असतो का गाडगे बाबा पुरस्कार आहे काय. अर्धा किलोमीटर पळते साहेब. पण ज्याच्या मागं पळते त्या गाडीवाल्यांना गाडी उभा करून कधी कुत्र्याला विचारलं का भाऊ तो काय प्रॉब्लेम आहे. त्याला विचारायचं नाही. अशा वेळेस आपली गाडी नीट चालायची. ती अवलाद तशीच आहे. ती तुमच्या मागे लागणारच आहे. तिकडे पाहायचं नाही. आपली चांगली इच्छा करा, चांगलं काम करा. चांगल्या इच्छेचं आठवण आली म्हणून 1 मिनिटाचं एक उदाहरण सांगतो आणि आठवतो. रामायणात एकदा सीताने इच्छा व्यक्त केली होती. मी इच्छा व्यक्त केल्यावर काय होऊ शकतं तुम्ही करा म्हणतो मी. रामायणात एकदा सीताने इच्छा व्यक्त केली होती. काय आठवतं का. रामायण पाहिलं तुम्ही काय. बरोबर चोळी शिवायची म्हणे मला त्या हरणाच्या कातड्याची. काऊन बरं तिला मोह काऊन झाला देव. ती सोन्याची होती कातड. मग ती म्हणे मला याची चोळी शिवायची. इच्छा केली. हा आपल्याला नुसतं इच्छा एवढं रे. इच्छा केली तर देव काय करतो. तिनं इच्छा केली की मला त्याची चोळी शिवायची. देवानं काय केलं माहिती. जेच उचललं तिला ती धुवून फार सोन्याची लंकात नेऊन टाकलं. याला चोळी काय घेते आखी लंका सोन्याची घे. तुम्ही इच्छा तर करा ना. रडता कशाला. मला काय म्हणायचं लक्षात आलं. देव आपल्या संग आहे. चांगलं कर्म आपल्या संग आहे नाही का. आम्हाला काय सांगितलं सावता महाराजांना. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.
म्हणजे माझ्या कामात माझा देव आहे, मग सरपंचाचं देव कशात आहे? त्याच्या कामात आहे ना. एकदा बी गेले नाही सावता महाराज पंढरपूरला, वारकरी असून संत असून. काय गरज नाही आम्हाला. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत, हे सांगितलेलं आहे सगळं. काहून अडवणी करतो आम्ही, मला काय कळत नाही. नीट परमार्थ बी आम्हाला समजला नाही, सांगितला नाही. योगियाचे योगी ज्ञानेश्वर महाराज आहे, योगियाचे योगी. आणि त्यांनी हरिपाठात सांगितलं योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी. ज्ञानेश्वर महाराज म्हणते हा मला काय गरज योगची. काम करा, बैलाचे शेण काढा, शेतात काम करा, धारा काढा, झाडून घ्या. कशाला पळा लागेल, कशाला योग करायला लागेल आम्हाला. हे डबऱ्या पोटाची टॅबला खालून खाते आणि पाठी योग करते, झाले आरामखोर कशाचे काय. हे काय बारीक व्हायची, हे सत्य आहे साहेब. 30,000च्या पगारात 52 इंची टीव्ही येतो कसं काय, कसं काय येतो. आणि कवर लपून ठेवायचं आता, हे पक्के बदमाश. आणि 52 इंची टीव्ही पाहून ज्याच्या बायकोला खुशी होती ती तर पक्की हलकट. कळायला पाहिजे ना घरातल्या अकरा बाळाला का आपण काय आपला नवरा करीत असेल, कुठून पैसा आणतो म्हणून. भ्रष्टाचारामुळे देशाचं वाटोळं होऊ राहिलं. माझी सरपंचाला हात जोडून विनंती आहे, ते रस्ते सोडा, चांगला रस्ता धरा, ग्रामसेवकाच्या खांद्यावर हात ठेवा, हातात हात घालून चला, सदस्याला विचारात घ्या, महिला सरपंचाचा पण विचार घ्या. विचार ते घ्या, त्यांच्याकडे फार बुद्धी आहे साहेब. नवऱ्याला कशी भाजी लागती, कशी चहा लागती, कशी खिचडी लागती, ही ह्या बाईला कसं कळतं. ही कुठं विद्यापीठात शिकली का, येऊ बरं. एवढी चाभरी जीवेची बराबर तशीच बनवती ती. मी तुम्हाला काय, तिच्या आकलीचा अंत पाहू नका तुम्ही, एकदा बी करून पहा तिच्यासाठी तुम्ही. तिची जीभ नाही वरपडली मग आपल्याला एवढं पाहिजे, तिच्याकडे आहे बुद्धी. तिच्या गावासाठी, घरासाठी, कामासाठी. तिला लक्ष्मी म्हणतो आपण, आपल्याला छतरी म्हणते का. बरं बाई लक्ष्मी सुखी तर माणूस सुखी आहे, ध्यानात ठेवा. मी का त्यांची तरफदारी करतो, लक्ष्मीशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही, हे सत्य आहे. म्हणून तिला जीव लावा, तिचा आदर करा. म्हणून पवार साहेबांनी 50% आरक्षण दिलं महिलाच्या बाबतीत. त्यांची आघाडी काम करते, तेच धोरण आहे. तुम्ही सुनंदाताईचं पाहिलं का तिथे बारामतीला, किती पोरी सांभाळती. अरे रे रे रे, अंदाज नाही. सुनंदाताईचे आमचे लय मैत्री, लय दिवसाचे संबंध आहे. रोहित पवारची आई काय सापडन तिथून पोरगी धरून आणले की सांभाळते, शिकते, करते. का बरं. म्हणून आणि लोकांनी महिलांची संख्या पण कमी केली, पोरीची संख्या पण कमी केली, ते पण चूक आहे. तिथं बी सरपंचाला डोकं लावणं आहे. मी 2 वर्ष झाले एक नियम केला, जन्माची नोंद घ्यायची नाही. मी पाखडीतून पुन्हा लांबतो, जन्माची नोंद घ्यायचीच नाही. ग्रामसेवक घाबरला, असं कसं काय म्हणतो. मी काही काढते आता, जन्माची नोंद घ्याच लागत. ती बाई उभं राहिली माझ्या पोराचं नोंद करायची म्हणून, मला मी नाही घेत. ती ग्रामसेवक म्हणे घेत करून नाही तुम्ही, मला काही कळलं ना. अरे मला हिचं नवराच माहित नाही तर मी पोरग कसं काय लिहू. तर म्हणजे म्हणलं होय लगीच्या लग्नाची नोंद. तिला विचार म्हणे ताई तुमच्या लग्नाची नोंद करायला म्हणे नाही. आणि मग पोरग कुठून आणलं म्हणे. ते बाईला काही कळानं खालून दांगडू झाला गावात त्याचा. ती वापस गेली रडत रडत. पण तेव्हापासून लग्नाच्या दिवशी नोंद करू राहिले लोक, हळदीच्या दिवशीच नवरदेव नवरीला कुठे डोक्याला ताण. बरं तुम्ही मला सांगा, बिगर लग्नाच्या नोंदीची जन्माची नोंद कशी काय घ्यायची. उद्या कोणी बाई येईन, लिहा माझ्या नवऱ्याचं नाव राहुल गांधी, लिहायचं का मी जलात जाताना कागदाश. आणि इथून पुढे दिवस तसे, मृत्यूचे सर्टिफिकेट काटते. बाप मेला म्हणून कागद नेऊन वावर नावर करायला बसले. आता होऊ शकतं. म्हणून सरपंचांना जागरूक पाहिजे आणि नीट नेमानं योगाने पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. तुम्ही घेताना अशी आशा करतो लय. बरं त्याचा परिणाम असा झाला साहेब, लग्नाची नोंद करायला लागल्यापासून आमच्या इथे 18 वर्षाच्या आत लग्नच होत नाही पोरीचं. टीसी जोडा लागते ना, बालविवाह जर रोखला ना, हे एकात एक खटके आहे. म्हणून
ज्या कोणी सरपंच पद काढलं, त्या घटनेनं आम्हाला सरपंच दिला, ग्रामपंचायत दिले, मी त्यांचे बी लय उपकार मानतो. लय अधिकार दिले घटनेने आम्हाला, ज्यांनी ही ग्रामपंचायत काढली त्यांचे उपकार. मग त्याच रस्त्याने न्यायानं शिकून सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आपल्या गावचा विकास करतील. माझे तरी काय एवढे याच्यापेक्षा तुमचं चांगला वृक्ष हो, माझ्यापेक्षा 10 पट तुमच्या गावचं नाव हो, तुमच्या गावाला सुख मिळो अशी आशा करतो. पुन्हा एकदा आयोजकांनी माझी आठवण केली, मला तुमच्या दर्शनाची संधी दिली. बोलायच्या नादात काही एखादा शब्द राग म्हणा किंवा ओव्हर कमी जादात होऊन जातो, पण मला कुणाला दुखवायचं नव्हतं. तरीही कुणाला वाईट वाटलं असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज.